नमस्कार, कशा आहात सर्वजण? बऱ्याच दिवसानंतर आपला रेसिपीचा मोठा ब्लॉग येतोय आणि कोणत्या कारणामुळे हे लॉंग व्हिडिओ येत नव्हते हे तुम्हाला सुद्धा क्लिअरली समजलं असेल, कारण शॉर्टमध्ये मी मागे सांगितलेलं आहे. बऱ्याच दिवसानंतर रेसिपीचा लॉंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे. रेसिपी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे सुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. आज आपण करतोय दम आलूला सुद्धा मागे टाकणारी, दम आलूसारखी दिसणारी एकदम मस्त अशी बटाट्याची भाजी. केली तर खरी बटाट्याची भाजी, पण दिसतीये दम आलूसारखी. हॉटेलला सुद्धा मागे टाकील अशी ही भाजी झाली. तर याला बनवायचं कसं चला सांगते. त्यासाठी आता आपल्याला इथे लागणार आहेत सर्वात अगोदर तर बटाटे. आता हे बटाटे माझ्याकडे छोटेच होते म्हणून मी छोटेच बटाटे इथे घेतलेले आहेत. आता तुमच्याकडे जर मोठे बटाटे असतील ना तर काय करायचं, अर्धाली बटाटे कापायचे आणि कुकरला लावायचे. 3 शिट्ट्यांमध्ये हे बटाटे व्यवस्थित शिजले जातात. आता माझे बारके आहेत आणि एकदम मधोमध कट सुद्धा केले नाहीत, त्यामुळे मी याच्या 4 शिट्ट्या घेणार आहे. आता बटाटे शिजतात तोपर्यंत आपण या भाजीसाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ. नॉर्मल भाजीसाठी जे वाटण करतो ना आपण कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूणचं, तेच वाटण या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. तर इथे मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेत, त्यानंतर 3 कांदे इथे घेतलेले आहेत. आता कांद्याचं साल काढून, मागचं पुढचं देठ बूड काढून कांद्याला मध्यभागामध्ये कट करायचं आणि पातळ स्लाइसमध्ये जेवढा होईल तेवढा कांदा कट करून घ्यायचा. तर आता वाटण परतण्यासाठी सगळं साहित्य मी चिरून घेतलेलं आहे. वाटणामध्ये जास्त काही घेतलेलं नाही पहा. कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर एवढंच घेतलेलं आहे. त्यानंतर वाटणाचं साहित्य मी चिरूपर्यंत इकडं माझे बटाटेसुद्धा व्यवस्थित शिजले होते. तर गरम गरम मला जरा जास्त चटके बसत होते, त्यामुळे थंड पाणी आता कुकरमध्ये मी घेणार आहे आणि पटपट बटाटेसुद्धा आतमधले सोलून घेणार आहे. आता सगळे काही बटाटे मी चांगले असे सोलून घेतलेले आहेत. आता भाजी पटकन होईल माझी म्हणून मी दोन्ही गॅस पेटवून घेणार आहे, कारण एका साईडला मी बटाटे फ्राय करून घेणार आहे आणि एका साईडला लगेचच तव्यावरती वाटणसुद्धा परतवून घेणार आहे. तर आता वाटण परतण्यासाठी फक्त अर्धा पळी तेल टाकायचं आणि बटाटे फ्राय करण्यासाठी 1 पळी तेल टाकलं तरी पण चालतं. आता तवा आणि कढई चांगली गरम होतीये तोपर्यंत आपण जसं अंड्याला टोचा मारतो ना मसाला फ्राय करण्यासाठी, तसंच आपल्याला बटाट्याला काट्या चमच्यानं असं टोचा मारून घ्यायचा आहे. म्हणजे आपण जो मसाला आतमध्ये घालू ना बटाट्याच्या, तो मसाला व्यवस्थित आतपर्यंत बटाट्याच्या मुरला जाईल. बटाट्याला मसाला लावून तेलामध्ये फ्राय केले ना की भाजीमध्ये एक वेगळीच चव उतरते. तर आता बघा काट्या चमच्यानं सगळं काही बटाट्याला टोचा मारून घेतलं. आता इथे मी जास्त मसाल्याचा वापर नाही करणार, फक्त हळद टाकली आहे, धना पावडर आणि घरचंच काळं तिखट आणि लाल तिखट वापरले. आता तुम्हाला इतर कुठला चाट मसाला, गरम मसाला किंवा मग अजून कुठला मसाला आवडत असेल ना तो टाकला तरी पण चालेल, पण मी मोजकेच मसाले इथे वापरलेले आहेत. चवीपुरतं मीठ टाकले शेवटी आणि चांगले मसाले ना जेवढे काही मी घातले होते ना घरचे, तेवढेच मसाले बटाट्याला लावून चांगले चोळून घेतलेले आहेत. तर एकजीव सगळं काही बटाट्याला मसाला लागला ना की मगच हे बटाटे तेलामध्ये फ्राय करायला सोडायचे. आता कढई आणि तवा चांगलं असं गरम झालेलं आहे. आता पटकन बटाटे फ्राय करून घेऊया आणि लगेच वाटणसुद्धा पटकन असं परतवून घेऊया. तोपर्यंत माझं तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे. हा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय ना हे मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की माझ्या या रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. सोबत जर अजून तुम्ही आपलं हे प्रियंका किचन मराठी हे मराठमोळं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, म्हणजे माझी पुढची कुठली जी नवीन येणारी रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जातील. वाटण आपलं बऱ्यापैकी परतत आलेलं आहे. आता थोडंसं वाटण परतायचं राहिलंय, तर आपण काय करू, कोथिंबीर टाकून परत एकदा 2 मिनिटं या वाटणाला परतवून घेऊया. वाटण आपण जेवढं चांगलं परताल ना तेवढी आपल्या भाजीमध्ये जास्त टेस्ट येणार आहे. तर छान वाटण मी चांगलं मस्त असं कलर चेंज होईपर्यंत परतवून घेतले. तोपर्यंत इकडं बटाटेसुद्धा छान असे 5-10 मिनटं फ्राय करून घेतलेत. आता फ्राय केलेले बटाटे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि इकडे वाटणसुद्धा छान परतलंय. तर वाटणसुद्धा मी आता प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहे. वाटण आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. तर आता आपण हे वाटण छान मिक्सरला बारीक करून घेऊया. वाटणामध्ये फक्त आपण काजू टाकणार आहोत, बाकी कुठलाही पदार्थ या वाटणामध्ये आपण ॲड करणार नाही आहोत.
काजू टाकून एकदम बारीक अशी वाटणाची तुम्हाला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. एकदम जशी पेस्ट बारीक कराल ना तसंच तुमचं वाटण एकदम मस्त असं बनेल. आता भाजी बनवण्यासाठी ज्या कढईमध्ये बटाटे फ्राय केलेत ना त्याच कढईमध्ये भरपूर असं तेल टाकायचं. त्यानंतर तयार केलेलं वाटण टाकायचं. वाटण 2-4 मिनटं छान परतल्यानंतर साईडला पाणी गरम करायला ठेवायचं, कारण कुठल्याही भाजीमध्ये गरम पाण्याचा वापर केला ना की भाजी ती खूप छान अशी टेस्टी बनते. त्यानंतर घरचे मसाले घातले, थोडासा पनीर मसाला, हळद, धना पावडर टाकली, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. अजून तुम्हाला इतर कुठला मसाला वापरायचा असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर थोडंसं आता वाटण जळू नये म्हणून काय केलं, मस्त असं थोडंसं पाणी टाकलं गरम आणि परत हलवलं. एक तरी काढून घेतली छान मस्तपैकी. तरी आल्याच्या नंतर आता आपण ना थोडंसं गरम पाणी केलेलं आहे ना, जेवढी पातळ घट्ट ग्रेव्ही हे तुम्हाला हवी आहे ना त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता. मला थोडीशी घट्टच ग्रेव्ही हवी होती म्हणून कमी पाण्याचा इथे मी वापर केला आहे. त्यानंतर आपण फ्राय करून घेतलेले बटाटे टाकले. बटाटे टाकून मस्त अशी तरी काढून घ्यायची परत एकदा आणि एकदम सुरेख कलर असा येतो ना भाजीला, एकदम विकत्रीसारखी जशी हॉटेलला भेटते ना तशीच बटाट्याची भाजी तयार होते. अशी मी तर बटाट्याची भाजी याला नाही म्हणू शकणार, कारण ही दम आलूसारखी सेम दिसत होती आणि एकदम घरभर सुगंध पसरला होता ना या भाजीचा. खरंच एवढी माझ्या नवरबांना आता आवडली ना, नेक्स्ट टाईम म्हणले बटाट्याची भाजी करताना तू अशीच बटाट्याची भाजी नेहमी करत जा. मी म्हटलं बरं ठीक आहे, आता इथून पुढे आपल्या घरी ना नेहमी अशीच बटाट्याची भाजी. मला पहिल्यांदा बटाट्याची भाजी एवढी आवडायची नाही, पण ज्यावेळेसपासून मी घरी अशी बटाट्याची भाजी बनवायला लागली आहे ना त्यावेळेसपासून बटाटा माझं एवढं फेवरेट झालं आहे की दुसऱ्या भाज्या मी आठवड्यातनं जास्त बनवत नाही, पण बटाट्याची भाजी मी आठवड्यातनं 3दा तरी बनवून खात असते. एवढी भारी आणि एवढी टेस्टी बनते ना. दम आलूला सुद्धा मागे टाकेलो, एवढी भारी ही भाजी होते. दम आलूसारखी सेम दिसते की नाही, पण ती दम आलू नाही किंवा दम आलूची भाजी नाही आहे. मी एकदम साधी सिंपल अशी बटाट्याची भाजी केलेली आहे. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जरा जरी आवडली असेल तर रेसिपी करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची भाजी कशी झाली ते. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर जाता जाता रेसिपीसाठी एक लाईक नक्कीच करून घ्या. चला भेटते पुढच्या चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मंडळी मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.